बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचे. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसचं ट्विट. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सना नोटीस पाठवणार असल्याचाही इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. तर या भेटीसंदर्भात कोणतीही माहिती नाही. भाजपच्या नवनाथ बणी यांची प्रतिक्रिया. दोन्ही नेत्यांच्या भेटीसंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही, पण विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यावं हे स्वतः उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतील. फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या चर्चांवर नवनाथ बणी यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर. खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा. परभणीसह मातोश्रीवरील बैठकीत जाधवांची अनुपस्थिती. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या परभणी जिल्हा पदाधिकारी बैठकीला एक जिल्हा प्रमुख आणि काही तालुका प्रमुख अनुपस्थित. खासदार संजय जाधव समर्थक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख अनुपस्थित. जाणाऱ्यांना जाऊ द्यात, पक्षात निष्ठेनं आणि जोमानं काम करा, उद्धव ठाकरेंचा कानमंत्र. अनेक जण आमच्या संपर्कात. योग्य वेळी ऑपरेशन टायगर होईल. त्या दिवशी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्यात आली असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा काही चुकीचा नाही. ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको, अशी सरकारची भूमिका. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपम यांना काय अडचण? मराठी सक्तीवरून संदीप देशपांडेंचा संजय निरुपम यांना सवाल. आज आनंद धिके असते तर निरुपमांना कानशिलात लगावली असती. किमान शिंदेंनी तरी तसं करावं, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. मला शिवसेना मनसेत वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवी. शिकायला वेळ देण्यासाठी निरुपम यांनी आंदोलन केलं. शिवाय प्रताप सरनाईक यांच्याशी निरुपम यांनी चर्चा केली. आता शिंदेंसोबत बोलून सरनाईक निर्णय घेतील, शिरसाट यांची माहिती. भाषा संघर्षाचं नाही, संवादाचं माध्यम. मराठीच्या आग्रहाला कुणीही विरोध करणार नाही अशी अपेक्षा. सरकार म्हणून सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय घेतला, मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, गाठ मनसेशी. मनसेचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी. ऑफ सीझनमध्ये राज ठाकरेंना बोलण्यासाठी प्रताप सरनाईकांनी विषय दिला. सरनाईक शिवसेनेला बॅकफुटवर नेत आहेत. गुणरत्न सदावर्ते यांची टीका. सरनाईकांच्या भूमिकेला शिवसेनेतून कुणाचं समर्थन? सदावर्तेंचा सवाल. मराठी भाषेच्या सक्तीमुळे धुळ्यातील परप्रांतीय रिक्षाचालक उत्तर प्रदेश, बिहारच्या वाटेवर. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमधील अनेक परप्रांतीय रिक्षाचालक परतीच्या वाटेवर. मराठीचं ज्ञान असलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्याच परवान्यांचे यापुढे नूतनीकरण होणार, परिवहन विभागाचा निर्णय. यावेळी संबंधित रिक्षा टॅक्सी चालकांच्या चारित्र्याचीही तपासणी केली जाणार. आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, बागेश्वर बाबाचा दावा.
महापुरुषांबाबत लोककथा तयार होतात, इतिहासात असा कुठलाही दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. बागेश्वर बाबानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची ट्विट करत प्रतिक्रिया. धीरेंद्र शास्त्रीकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान, या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत मागणी. शिवाजी कोण होता पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाड यांना सुनावलं, तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफीही मागितली. शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंची मागणी. बुलढाण्याच्या मोताळामध्ये आमदार गायकवाडांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर. कार्यकर्त्यांकडून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक.